पेट्रोल डिझेल जपून वापरा, इंधनाबद्दल पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन। तर भारतावर सुद्धा युद्धाचा परिणाम होत असल्याचं मोदींचं विधान। मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे। जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्या इतपत देशाची स्थिती गंभीर। देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेरचं। राहुल गांधींची सडकून टीका। राहुल गांधी देशाच्या राजकारणातले रिजेक्टेड माल। मोदींनी दिलेला सल्ला राहुल गांधींना समजलाच नाही, म्हणजे त्यांची समजच कमी आहे। फडणवीसांकडून सुद्धा राहुल गांधींवर पलटवार। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर 100% बुलडोझर चालणार। छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा हा इशारा। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच घरात दिला होता आश्रय। बोईसरच्या मुख्य बाजारपेठेत ग्रामपंचायतीकडून आता फुटपाथवरील अतिक्रमण हटाव मोहीम। कारवाई दरम्यान काही स्थानिक महिला आक्रमक झाल्यानं वातावरण सध्या तापलंय। नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा विक्रमी कहर। 45°C तापमानानं अनेक वर्षांचे रेकॉर्ड्स मोडले। तर जळगावात सुद्धा मे हिटचा तडाखा। तापमानाचा पारा 45 पार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। सीआयआय परिषदेला फडणवीसांची हजेरी। राज्यातील उद्योग वाढीच्या अनुषंगानं दौरा महत्वाचा। बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक। चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातल्या 3 शार्प शूटर्स अटकेत। 6 मेच्या रात्री रथ यांची हत्या।